महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मातोश्रीवरती जोरदार लॉबिंग सुरू. उद्धव ठाकरे यांच्या नावावरती सहमत असल्याची अट काँग्रेसनं घातली असताना ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुक प्रयत्नशील. विधान परिषदेसाठी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर. दरम्यान आता शिवसेनेकडनं विधान परिषदेवरती कुणाला पाठवावं याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. संजय राऊतांची प्रतिक्रिया. विधान परिषदेसाठी आज भाजपच्या कोर कमिटीची रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नावांवरती चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती. बैठकीनंतर भाजपकडनं काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जाणार. महिलांच्या मोर्चात काल जास्त पुरुषच होते. संजय राऊतांची टीका. नारी शक्ती महायुतीच्या बाजूने अजिबात नाही, लोकांशी खोटं बोलून मोर्चे काढतायत. संजय राऊतांचा हल्लाबोल. पहिल्यांदाच मंत्र्याला महिलेकडनं इतक्या शिव्या पडल्या. पटोलेंचं वक्तव्य. मुंबईमध्ये भाजपच्या मोर्चाच्या वेळी वाहतूक कोंडी. महिला चांगलीच संतापली. सत्तेचा माज आल्यामुळे त्याचा परिणाम दिसला. पटोलेंची टीका. मुख्यमंत्री स्वतः सिरियल लायर. पटोलेंचं फडणवीसांना उत्तर. सगळे रेकॉर्ड असताना खोटं कोण बोलतंय? पटोलेंचा सवाल. महिला आरक्षणावरनं फडणवीसांनी विरोधक सिरियल लायर असल्याचं म्हटल्यानंतर पटोलेंचं फडणवीसांना उत्तर. सुशीलकुमार शिंदेंचा निकटवर्तीय नेता जयकुमार गोरेंच्या संपर्कात. जयकुमार गोरेंच्या गाडीतनं अमोल बंगाळेंचा प्रवास. चर्चांना उधाण. अमोल बंगाळेंनी काँग्रेसकडनं मोहोळ विधानसभा निवडणूक लढवली होती. गृहमंत्री अमित शहांची काल रात्री कोलकात्यात 4 तास बैठक. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रभारींसोबत चर्चा. बंगालच्या 5 विभागांमधील अमित शहांची शेवटची बैठक. राहुल गांधींनी लोकसभेत 16चा आकडा सांगितल्यानंतर देशभरात चर्चा. देशातील जनता 16 आकड्याचा अर्थ शोधतीये. लवकरच याचं उत्तर मिळेल. सरकार आणि भाजपबाबत हा आकडा असल्याचा काँग्रेसचा दावा. आता टॉप 9 मध्ये मोठ्या बातम्या बघूयात. बोंधू अशोक खरातची प्रकृती बिघडली. तातडीनं कार्डियक रुग्णवाहिका मागवावी लागली. एसआयटी चौकशी दरम्यान बोंधू अशोक खरातची प्रकृती बिघडली. छातीत दुखत असल्यामुळे काही काळ ऑक्सिजन लावण्यात आला. खरातला डोकेदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास होत असल्याची माहिती. खरात प्रकरणात नाशिकच्या बड्या हॉटेल व्यावसायिकाची 6 तास चौकशी. एसआयटीकडनं खरात प्रकरणात आर्थिक संबंधांची तपासणी, जमीन व्यवहार आणि इतर बाबींवरती चौकशी. सूत्रांची माहिती. तर बोंधू अशोक खरातची उद्या पोलीस कोठडीत संपणार. नाशिक टीसीएस प्रकरणात एसआयटीनं जारी केलेल्या हेल्पलाईन नंबरवरती देखील तक्रारी आल्या. 20हून अधिक तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्याची सूत्रांची माहिती. अनेक तक्रारी धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भात असल्याची माहिती. टीसीएस प्रकरणात 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल. अटकपूर्व जामीन अर्जावर 2 तारखेला सुनावणी होणार. नाशिकच्या टीसीएस प्रकरणात व्हॉट्सअपद्वारे तरुणींचा मानसिक छळाचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. ग्रुप लीडरचे विकृत मेसेज. एसआयटीच्या रडारवर. पोलीस न्यायालयातील कोठडीतील आरोपींचा ताबा घेणार. नाशिकमधील धर्मांतरणाच्या आणखी एका प्रकरणातील आरोपी तंजीर इनामदारच्या मोबाईलमध्ये महिलांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ. आरोपीनं आणखी काही महिलांचं शोषण केलंय का? त्याचे साथीदार कोण? पंचवटी पोलिसांकडनं तपास सुरू. नाशिक प्रकरणानंतर राज्यातील आयटी कंपन्या सरकारच्या रडारवर. आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवरती जबरदस्ती चालणार नाही. कामगार मंत्री आकाश पुणकर यांचे निर्देश. सखोल चौकशी करण्यासोबतच विशेष अभ्यास गट स्थापन करण्याचे आदेश. नागपुरात समाजसेवेच्या नावाखाली रियाज काझीनं फसवणूक केल्याचा पीडित मुलींचा आरोप. विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रुग्णांना मदत देण्याचं ढोंग केल्याचं उघड. पोलीस तपासात अमेरिकेतून विदेशी निधी मिळाल्याची माहिती समोर.